सॉरी. चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आम्ही ट्रकात आहोत लग्नाला जाण्यासाठी. ट्रकामधून वराड आमचं निघालं होतं. नवऱ्या मुलाकडे आम्ही जात आहोत आणि हा माझा असा अवतार आहे. फक्त साडी आणि ज्वेलरी घातलेली, काही मेकअप वगैरे केलेला नाही. तिकडे जाऊन सगळं करणार, घरातलं आवरावरच करत होतो. आणि हे आता आमचं वराड. आम्ही अशी घरातली माणसं, वाडीतली माणसं आहोत. तिकडे जाऊन छान तयार झाली आणि आता नवरा मुलगा येतोय. नवरा मुलग्याच्या घरातून आता हे वाजत गाजत येत आहेत आणि आम्हाला नवरी मुलीसाठी अजून एक घर दिलेलं असतं. आता तिकडे लग्न लागणार आहे. तिकडे आता हे मुलीकडे जातोय नवरा मुलगा आणि असं वाजत गाजत छान असं नेतात आहेत. आता नवरदेवाचं औक्षण करतात आहेत मुलीकडचे आमच्या, म्हणजे आई किंवा असे काका काकी नाही तर वहिनी असं कोणीही औक्षण करत आहे. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्रीशिरं बल्लारूढं विनायकं चिन्तामणिसेवरं श्रेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोदरं ग्रामोराञ्जनसंस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं
रुक्मिणी सनयनी देखोरी चिंता करी ही कन्या सगुणावरा नुपवरा कवण्यासी म्या देई जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासे तमर कोमडे रुक्मा भूद्रवडी लताची कुशणे गोर्या सदा मंगलम ते मधुपर पूजन करा पंत स्फटाचे जरा दृष्टा मधुवरान करिता भोगे उभे वाजंत्रे बहुगलमराट करणे सूर्या सदा मंगलम सुमंगलम सावधान सावधान यावळी ज्ञान भजुरे जान्हई पुण्यतोया या वज्रा कासमये तव जहरो भास्करो लोकपाला तावत महेंद्रस्य प्राते देव समागमे विष्णु यमानस्य तस्य भवतु मंगलम शिवमंगल तदेव लग्नं सुखिदन्त देव दयावरं चन्द्रवरं देव आता नवऱ्या मुलीला वरमाला वगैरे घालून झालंय. आता हे इकडे जानवं करतात आहेत, चारी साईडून उभं राहतात आणि तो धागा
7 वेळा गुंडाळला जातो. तू आतापासून तयारी करतेस काय रे? पडताल रे पडताल. कुठे गेला आणि आता नवरा नवरी शालू नेसवून छान अशी तयार होऊन आली आहे. हॅलो गाईज, आज आम्ही लग्नाला आलो आहे. तर चित्राताई तिकडे जेवायला बसले, आम्ही इथे बसलोय. आम्ही म्हणजे हे लोक दोघं पण आहेत. हॅलो गाईज, हाय करा. आणि तिकडे नवरा नवरी आहे, त्यांचं फोटोशूट चालू आहे. खूप म्हणजे कोकणात खरं बोर नाही व्हायला पाहिजे, पण आमची कोणाशी ओळख नाही म्हणून आम्हाला बोर होतं खूप. आणि हा आलाय म्हणून नेमकं जरा हाय ठीक आहे. हां बरं वाटतंय, नाही तर आज मी आलीच नसते. आणि टेम्पोमधून आलो आहे ना, मग आमचे पाय एवढे घाण दुखतायत ना, आणि नुसतं मळमळ नाही बोलायला, काय पण बोलतोय. ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. ह्याच्याकडे पण लक्ष देऊ नका. भाई हा जेवलाय, काय माहितीये किती जेवलाय. हा जेवलाय भरपूर, आणि मी एकदाच भात खाल्लाय, फक्त एकदाच. आता मला रस्त्यामध्ये भूक लागली तर कोण मला खायला देणार आहे? लोक बघा, हिला ना फोटो काढत असतो ना तेव्हा हिला बरं वाटतं. तर तुम्ही सांगा, ही कोणाशी बोलणार नाही तर हिची ओळख कशी होणार आणि हिच्याशी कोण कसं बोलणार? इंट्रोवर्ट आहे आणि मी सुद्धा इंट्रोवर्टच आहे, पण मी बोलायचं ट्राय करते, कारण मला आता जॉबला जाणार आहे ना, मी जॉब करणार. तर मग मला असं इंट्रोवर्ट राहून चालणार नाही. मला कामं करायची आहेत तिकडे, मला पैसा पाहिजे आहे, असा आयफोन घ्यायचा आहे, S24 घ्यायचा आहे. तर मला मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मला पैसे हवे ना, म्हणून मी जॉब करणार चांगला. देवाकडे प्रार्थना करा. आणि मग नवऱ्याकडे जाऊन भांडी घासणार आणि पोराचे बोचे धुणार. जसं की ह्याला पोर होणार नाहीये कुत्र्याला, पण मी पोराचे बोचे नाही धुणार. ह्याच्या पोरांनी काय केलं पाहिजे, पाहिजे. मग काय हिलाच बोलवेन धुवायला? नाही, ह्याची बायको आणि हा असेल. तरी पण बघते बोला ना, आम्ही टाइमपास घेणार, चुकी लावणार, टाइमपास घेणार. कट करेल दादा तसं, पण हा व्हिडिओ तो डिलीटच करणार. पण जर मला न विचारता तो डिलीट केलास हा व्हिडिओ देणार तुला, तर एवढा मार खाशील विचार ना. खूप ॲक्च्युली मला खूप ऑकवर्ड होतं आहे, कारण ना इथे ना मी आल्यापासून 10-12 शिव्या तर देतेच आहे. हिने उतरल्या या मॅडमने चांगली शिवी खाल्ली आहे. त्या माईने काल शिवी खाल्ली आहे. ह्याला तर आज मी भरपूर दिलं, आणि तरी निर्लज्जसारखा बेशरमसारखा हसत बसलाय दात काढून. मी काय बोलू तुम्हाला सांगू का, ह्याला इकडे म्हणजे सगळ्यांना वाटतं हा इकडे भोळा, एकदम भोळा. म्हणजे हे बघा, म्हणजे आणि ह्याचं वागणं इतकं चेंज होतं इकडे. सगळेच आम्हाला बोलले की, सगळे म्हणजे माई बोलली की ह्याचं वागणं खूप चेंज होतं इकडे. कोणाला नवरा सांग. अरे बापरे, बघा हे नवरा नवरी होते, ते जात आहेत ना तिकडे, ते परत गेले पाहिजे. आणि आता माई माझं शिवी दिली बघा, मी बोलली ना इथे आम्हाला कंट्रोल नाही राहत, तोंडावर नाही ताबा, आणि मला हा बघा कोंबडा, आता कोंबडा दाखवण्यास
इथे आमची मगाशी जाऊ दे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. आता तुम्ही बघू शकता ही चित्राज लाईव्ह डायरी वाली आलेली आहे. तर थोडा दाखवा. काय करा मॅडम, काय करा. लय जेवलाय वाटतं मला. आणि ही त्यांची हे जरा शी इज इग्नोरिंग. बघा एका ब्लॉगरला एका ब्लॉगरला तिने इग्नोर केलेला आहे. तिला सबस्क्राईब करू नका. अनसबस्क्राईब करा तिला. खूप कंटाळले आहेत बघा सगळे. काय आहे माहितीये का, सिद्धीला अकोड यांचा टाइमपास झाल्यानंतर थोडे आम्ही नवरा नवरीचे इथे फोटो काढले. तर गाईस आम्ही आता चाललो आहोत आणि आम्ही काही ब्लॉग मध्ये जास्त बोललो नाही आहोत. सॉरी. इथे पाऊस पण पडतोय, तुम्ही बघू शकता. बघू नाही शकत हे लोक. तर मला आता आज ब्लॉग एंड करतो. कारण लग्न झालंय, सगळं झालंय. आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. तर चित्राज लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि मी तुम्हाला माझी मेहंदी दाखवते गाईज. मी माझा व्हिडिओ पण टाकेल ज्याच्यात माझ्या नवऱ्याचं कमी प्रेम आहे, ह्याच्यापेक्षा काही झाली पाहिजे. हीच बोलत असते नेहमी बघा. बरोबर आहे.